आणि खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये चित्र काय दिसलं तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। पण मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे जे निवडून आलेले नगरसेवक होते ते सगळे नगरसेवक थेट हॉटेलमध्ये जाऊन पोहोचले आणि हे हॉटेल पॉलिटिक्स रंगल्यामुळे मुंबईच्या महापौर पदाबाबत काही वेगळी राजकीय समीकरणं किंवा गणितं जुळवली जात आहेत का याची सुद्धा चर्चा जोर धरू लागली। पण गेल्या 3 दिवसांपासून हॉटेल पॉलिटिक्स खेळणाऱ्या शिंदेंच्या नगरसेवकांनी अखेर हॉटेलमधनं चेकआउट करत घर वापसी केली आहे। मुंबईत महायुतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत मिळालंय, मात्र शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजप सत्ता स्थापन करू शकणार नाहीये। त्यामुळे किंग मेकरच्या भूमिकेत असलेली शिंदेंची शिवसेना भाजपला गॅसवर ठेवत ठोस आणि काहीतरी महत्त्वाचं पदरात पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे। पण पडद्यामागे भाजप आणि शिवसेनेत नेमके कोणते तह आणि तडजोड झाली ज्यामुळे अखेर शिंदेंच्या नगरसेवकांनी घरचा रस्ता धरला याची मात्र चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। आणि या हॉटेल पॉलिटिक्सवरनं संजय राऊतांनी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती जोरदार टीका केली, पण अर्थातच शिवसेनेकडनं त्याला प्रत्युत्तर दिलं गेलं। तर मग सौदेबाजी का सुरू आहे? सौदेबाजी का सुरू आहे? माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारी नाही, पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का? म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो, जिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही, ते शोभेचं पद आहे। संजय राऊतांना काय स्वप्न पडत असतं रात्री आणि सकाळी ते काय बोलतात हे त्यांनाच त्यांचं कळत नाही। आज बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी सत्ता गेली ती संजय राऊतांच्या सकाळच्या भोंग्यामुळे, मुंबईमध्ये सत्ता गेली ती संजय राऊतांच्या सकाळच्या भोंग्यामुळे, ठाणे महापालिकेमध्ये आजपर्यंत उबाटाला कधीही असं वाटलं नव्हतं की आमचे एवढे नगरसेवक येतील, एक नगरसेवक त्यांचा आलाय ते फक्त संजय राऊतांमुळे। त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांच्या ह्या भूमिकेमुळे पूर्णपणे उबाटा ही संपुष्टात आलेली आहे, तर त्यांनी आता तरी थोडंसं आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।